आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरती जो टॅक्स लावला जातो, त्याला काय म्हटलं गेलं आहे तर इनहेरिटन्स टॅक्स असं म्हणतात. आता एक्झॅक्टली उदाहरणाच्या बेसिसवरती बघितलं, तर समजा आपले वडील असतील, वडिलांनी काहीतरी प्रॉपर्टी कमवलेली असेल, सगळी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये कॅश असेल, बँक बॅलन्स असेल, त्याचबरोबर जमीन असेल, घर असेल, बाकीच्या ठिकाणच्या जागा वगैरे असेल, असं एकत्रित त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं. व्हॅल्युएशन केल्यानंतर त्याचं जे कॉस्टिंग होतं, ते कॉस्टिंग काय केलं जातं विचारात घेतलं जातं, त्याच्यावरती टॅक्स लावला जात होता. 1985 पर्यंत लावला जात होता. नंतर तो रद्द करण्यात आलेला आहे. आता इनहेरिटन्स टॅक्स चर्चेत आहे, कारण काही पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्द्यांच्यामध्ये तो अडकलेला आहे. बट भारतामध्ये इनहेरिटन्स टॅक्स आत्ता नाहीये. म्हणजे समजा एखाद्याच्या वडिलांनी 10 कोटी रुपये कमवले असतील आणि ते 10 कोटी त्यांच्या मुलाला गेले, तर त्याच्यावरती टॅक्स लावला जात होता. म्हणजे 10 कोटीवरती 50% टॅक्स असेल, तर 5 कोटी रुपये गव्हर्नमेंटला जाणार. तर अशा प्रकारचा इनहेरिटन्स टॅक्स जो होता तो 1985 पर्यंत लागू करण्यात आला होता. तिथून पुढे बंद